दरम्यान भाषणामुळे माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही असं भास्कर जाधव म्हणतात। कारण संजय राऊत दरवेळीच मला भाषा सावरण्याची भाषा करत असतात। मात्र भास्कर जाधवांनी आता संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। पक्षामध्ये मला काम करण्याची संधी मिळत नाहीये असं भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली आहे। माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे, मी भाषण करणारा कोणतरी मोठा लागून गेलोय, हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही। एवढाच मला खुलासा करायचा आहे। मी भाषण करायला उभा राहतो तेव्हा काही ठरवून करत नाही, उभा राहिल्यानंतर जे सुचतं ते बोलतो। त्यामुळं मला भाषण करायला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातोय त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतोय की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना, सुभाषराव देसाई, दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना मला पक्ष भाषण करायला देतो। त्यामुळे मी भाषणाबद्दल ही माझी नाराजी नाहीच। मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे। मी जी हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही। मी होईला होय कधी म्हणत नाही। चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो। त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते। पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही। मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही।